हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, माझं नाव सुरेश आहे आणि माझं वय 22 वर्ष आहे. मी शिक्षणासाठी शहरात गेलो आणि तिथे मी एक रूम भाड्याने घेऊन राहत होतो. आमचे रूम मालक सरकारी नोकरी करत होते, पण 2 वर्षापूर्वी ते रिटायरमेंट झाले होते. जास्त लांब चालायचं असेल की त्यांना हातात काठीचा आधार घ्यावा लागतो. मी त्यांना काका म्हणायचो. काका आत्ता 70 वर्षाचे झाले होते, तर काकूंचं वय काकापेक्षा 3-4 वर्षांनी कमी होतं. पण या वयातही काकापेक्षा काकू खूप स्ट्रॉंग होत्या. माझी रूम त्यांच्या शेजारीच असल्यामुळे त्यांच्या बऱ्याच गोष्टी मला कळायच्या. या वयातही कधी-कधी त्यांची भांडणं लागायची. भांडणाचे वेगळे कारण असायचे, पण जास्त भांडण एकमेकांजवळ झोपण्यासाठी लागायचे. कधीकधी मला वाटायचं आपण मध्यस्थी करून त्यांना सांगावं, पण माझ्यापेक्षा ते दोघेही दुनियेने आणि अनुभवाने खूप मोठे होते. त्यांची दोन्ही मुले बाहेरच्या राज्यात नोकरीला होते. यामुळे घरात ते दोघंच राहत होते. बरेच काम त्यांना होत नसायची. ह्यामुळे काही काम मी त्यांचं ऐकत असे. यामुळे त्यांना खूप बरं वाटायचं. मला म्हणायचे, सुरेश, तुझा आम्हाला खूप मोठा आधार आहे बघ. तू नसता तर आमचं बरंच काम झालंच नसतं. काकाला नेहमी वाटायचं आत्ता रिटायरमेंटनंतर आपण खूप आराम करावा, पण त्यांना या वयातही आराम करून देत नव्हती. मलाही नेहमी वाटायचं आता त्यांचं सगळं झालं गेलं, मुलंही मोठी झाली, ह्यामुळे त्यांनी विश्रांती घ्यावी. पण काकांच्या तोंडातून विश्रांती, आराम असा शब्द ऐकला की काकू मात्र काकावर खूप रागवायची. अलीकडच्या काळात तर मी त्यांच्या शेजारी राहायचो याचेही भान त्यांना राहिलं नव्हतं. पुढच्या हॉलमध्ये काका टी व्ही पाहता पाहता तसेच झोपी जायचे. काकू त्या लगेच उठवायची आणि म्हणायची, अहो, तुम्हाला एवढ्या लवकर झोपायला काय झालंय? असं म्हणून ती त्यांना उठवायची आणि बेडवर झोपायला सांगायची. थोड्याच वेळाने काकूचा नको तसा आवाज मला ऐकायला भेटायचा. त्यांचे हे रोज असायचं. ह्यामुळे मला कधीकधी खूप डिस्टर्ब व्हायचा आणि लवकर झोप लागत नसायची. काकापेक्षा काकू या बाबतीत खूप इंटरेस्टिंग होती. या वयातही ती एकही दिवस सोडत नाही की तेवढ्या रात्री ती काकांवर खूप ओरडायची. मला वाटायचं एकदा दिवस तरी काकांना विश्राम द्यावी, पण असं घडत नव्हतं. त्यांचं वय वाढलं होतं, शरीर थकलं होतं, पण काही कमी झाली नव्हती. काही दिवसांनी तर त्यांचा आवाजाची मला सवय झाली होती. एका दिवशी आवाज नाही आला तर मलाच कसंतरी वाटायचं. काका दिसायला थोडे काटक होते, पण काकू थोडी जाड होती. एखाद्या दिवशी त्यांचा मुलगा कामावरून घरी आला तर तो बिचारा माझ्याजवळ येऊन झोपायचा, कारण त्याला ही काकाची सवय माहीत होती. काही काही दिवसांनी मी त्यांच्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष करू लागलो होतो, कारण मी अभ्यासासाठी इथे राहत होतो. सततच्या अशा कामामुळे काका एक दिवस मला म्हणाले, माणूस एकटा आहे तोपर्यंत सख्याने राहतोय बघ, एखादा काळ झालं मग त्या चक्रात मेल्याशिवाय सुटका नाही बघ. काका असं फार तळमळीने म्हणायचे, कारण या वयातही काकाला तो अनुभव येत होता. त्यांचं पाहून मला वाटायचं आपलं लग्नच वय झालंय खरं, पण आपण लवकर लग्न करायचं नाही. एकदा का लग्न झालं तर मग त्यांच्यासारखंच गुंतून राहावं लागेल, म्हणून मी माझं लग्न उशिरा करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर 2 वर्षांनी माझं कॉलेज संपलं आणि काकांना सोडून जायची वेळ आली. तेव्हा जाता जाता मी काकूला हळूच म्हणालो, काका आत्ता खूप थकलेत, त्यांना आत्ता विश्रांती घेऊ द्या. माझ्या अशा बोलण्यावरून काकू गालातल्या गालात हसल्या आणि मला म्हणाल्या. त्याच रात्री काकू मला म्हणाल्या, आज रात्री तू माझ्या खोलीत ये,
झोपायला तुझे काका झोपल्यावर ते एकदा झोपले की लवकर उठत नाहीत आणि आज तुला दाखवते माझं वय किती आहे. माझं हृदय धडधडू लागलं पण मी त्यांच्या खोलीत शिरलो. खरंच काका झोपी गेले होते. काकू म्हणाली, तू जाण्या अगोदर तुझ्या सोबत मला आनंद घ्यायचा आहे. मग आम्ही पूर्ण रात्रभर 3-4 वेळा केलं आणि मी खूप थकलो होतो. तरी पण काकू अजून एक राऊंड म्हणायच्या. काकू थकत नाहीत पण मी पटकन उठलो आणि माझ्या खोलीत जाऊन झोपलो कारण मला दुसऱ्या दिवशी घरी जायचे होते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण अनुभव घ्या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा.